आता आपण बघू हातोला ते अंमळनेर भांड्याचे याच्यामधला जो टप्पा आहे त्याचे ते अपडेट बघू आपण. हातोला ते अंमळनेर भांड्याचे बघू शकता. आर्थिकचं काम, इलेक्ट्रिसिटी आणि हे बघा बघू शकता. हातोलापासून ते अंमळनेर भांड्याचे पुढे, आता पुढे स्टेशन आहे अंमळनेर भांड्याचे. ते हातोलापासून ते अंमळनेर भांड्याचे पर्यंत बघा बाबा कुठून ते लावेल जाईन त्यातून मधून अर्धे हे बघा अंमळनेर पासून पुढं जे जाटटाऊन दूर आहे. आता अंमळनेर आणि जाटटाऊन दूर तुम्हाला मी म्हटलं का टप्पा हे दाराच आहे. तर आता खायला आलंय, बरं झालं ते टाइमपास. काय काय आपल्याकडे ती जी आर्थिंगची तार म्हणलो ना तुम्हाला, अहिल्यानगर पासून ते जाट नांदूर. म्हणजे आता आपण बघू जाट नांदूर ते विगणवाडी. हे बघा जाट नांदूर ते विगणवाडी मधला हा गॅप इथलं अपडेट आहे. इथं पण पूर्ण वर्क झालेलं दिसत. आता बघा आपण जाट नांदूर पासून ते विगणवाडीपर्यंत अपडेट बघितली. इथं बघू शकतो सिग्नलचं इथं काम झालेलं आहे. इव्हन सगळं झालंय. तिथं काय काम झालंय ते बघू आपण मधल्या साईडला. हातोला त्या अंमळनेर भांड्याचे बघू शकता. आर्थिकचं काम, इलेक्ट्रिसिटी आणि सिग्नलचा आपल्याला पुढे गेल्यावर दिसत. पण सध्या तरी सगळी अपडेट दिसते आपल्याला. प्रॉपर अशी आर्थिंगची तार जी दिसते आपल्याला वरती, तिचं पूर्ण प्रॉपर असं झालेलं नाही काम, फक्त हात लावलेली दिसली. म्हणजे आपण बघू शकतो की हातोला ते अंमळनेरपर्यंत सुद्धा जे आर्थिंगची तार आहे ती अशी पूर्ण फक्त हाताळलेली दिसते, काम नाही झालेलं दिसत. म्हणजे वेतळवाडी पासून काम राहिलेलं दिसतं आपल्याला. आरती आधी आणून काढलेली फक्त, म्हणजे वेतळवाडी शोधून ते अंमळनेरपर्यंत बांधायचे काम ते राहिले दिसते आपल्याला. ते आर्थिक दिसते. बाकी सगळे कामं झालेले दिसते आता. हे बघा बघू शकता. हातोलापासून ते अंमळनेर भांड्याचे पुढे, आता पुढे स्टेशन आहे अंमळनेर भांड्याचे. ते हातोलापासून ते अंमळनेर भांड्याचे पर्यंत सिग्नलचं पण काम आणि आर्थिंगचं पण काम चालू आहे. हे बघा पुढेच काम चालू आहे आर्थिंगचं या साईडला. हे बघा जे वेतळवाडीपासून ते अंमळनेर भांड्याच्या पर्यंत सिग्नल आणि हे बघा सिग्नल आणि आर्थिंगचं काम झालेलं नाही. म्हणजे ते इन प्रोग्रेसमध्ये काम चालू आहे. आणि म्हणजे वेतळवाडी म्हणजे अहिल्यानगरपासून ते वेतळवाडीपर्यंत प्रॉपर सगळं काम झालेलं आहे. पण वेतळवाडीपासून ते आपलं अंमळनेर भांड्याचे इथपर्यंत सगळं काम झालेलं आहे. फक्त आर्थिंग आणि सिग्नलचं काम हे दोन कामं सध्या चालू होतं पुढे. म्हणजे आता अंमळनेरपर्यंत आलेलंच आहे अंमळनेर भांड्याचे. आता पुढचे जे 4-5 स्टेशन आहेत तुम्हाला सांगतो मी. 1 2 3 4 5 जे 5 स्टेशन आहेत पुढचे, तर ते स्टेशन राहिलेले आहेत काम करायचं. हे बघा इथे पण तेच काम चालू आहे, आर्थिंगचं आणि सिग्नलचं काम. तार म्हणजे वेतळवाडीपासून ते अंमळनेर भांड्यापर्यंत सगळी तार वगैरे हातरून टाकलेली, फक्त आता जॉईन करायचं राहिलेलं काम आहे. आणि सिग्नलचं पण तसंच झालेलं आहे. सगळं लावून ठेवलेलं आहे, तर फक्त आता जॉईन करायचं काम, हातराचं काम राहिलं, जॉईन करायचं काम राहिलं. हे बघा सगळीकडे तेच चालू आहे. आता हे आले अंमळनेर भांड्याचे. बघा बाबा कुठून ते लावेल जाईन त्यातून मधून अर्धे बाहेर. तर आता आपण बघू मधला जो टप्पा आहे आपला, जो अंमळनेर भांड्याचे ते जाट नांदूर, हा मधला टप्पा बघू आपण. काय काय अपडेट झाले आणि काय काय चालू ते. आता कंटिन्यू असंच आर्थिंग आणि सिग्नलचं काम दाखवते. आता आपण बघू अंमळनेर भांड्याचे ते जाट नांदूर या दोन्ही मधला गॅप जे आहे मधलं जे आहे तिथले अपडेट. हे बघा काम चालू दिसतं आपल्याला. हे बघा आर्थिंग आणि सिग्नलचं काम चालूच आहे.
अंमळनेर पासून पुढं जे जाटनांदूर आहे, आता अंमळनेर आणि जाटनांदूर तुम्हाला मी म्हटलं का तो टप्पा आहे तिथं अपडेट येतोय. ते बघा इथं आर्थिंगचं काम झालेलं दिसतं आपल्याला. हे बघा आर्थिंगचं काम जॉईन केलेलं दिसतं इथं. हे बघा इलेक्ट्रिक पोलचं पण काम झालेलं दिसतंय. सिग्नलचं आता पुढं गेल्यावर दिसणार आपल्याला सिग्नल झाले का नाही. हे दाराच आहे. आता खायला आलंय, बरं झालं तेवढं टाइमपास. काय काय आपल्याकडे चिप्स हे ते सांगता नाही, माझ्याकडे चिप्स आहेत सांगताना घेतले खायला, एवढंच टाइमपास. ती जी आर्थिंगची तार म्हणलो ना तुम्हाला, अहिल्यानगर पासून ते जाटनांदूर म्हणजे अंमळनेरच्या पुढचे जे आहे जाटनांदूर इथपर्यंत झालेलं आहे. कारण ते तार जे आहे ते समजतच नव्हतं काय नेमकं आहे का नाही का नाही हातरली. पण प्रॉपर काम सगळं झालेलं आहे, डिटेल सगळं काम झालेलं आहे. आर्थिंग, इलेक्ट्रिसिटी वगैरे, परत सिग्नल वगैरे. सिग्नलचं ना जिथं तिथं स्पेसिफिक जिथं गरज आहे ना जिथं तिथं बसवावं लागले. तर अंमळनेरपर्यंत म्हणजे अंमळनेरपर्यंतच्या मागचं जे स्टेशन आहे, अंमळनेरच्या मागचं स्टेशन कोणतं होतं? हातुला. हातुलापर्यंत सिग्नलचं काम झालेलं आहे. अंमळनेर भांड्याच्या इथं सिग्नलचं काम चालू आहे. बाकी इलेक्ट्रिकचं हे तार जे आहेत, सॉरी आर्थिंगचे जे तार आहे त्याचं प्रॉपर काम झालेलं दिसतंय. आता हे जे आहे जाटनांदूर आहे, म्हणजे सगळे काम प्रॉपर झालेलं आहे. फक्त जे आर्थिंगचंच काम सॉरी सिग्नलचंच काम जे आहे तेच कंटिन्युअस इकडं चालू आहे. आता ते इथं अंमळनेरच्या भांडे म्हणजे जाटनांदूर आणि जाटनांदूरला तर वाटतं सिग्नल आहे का नाही माहीत नाही, पण भांडे आहे तिथपर्यंत तिथं तर सध्या काम चालू आहे आर्थिंग ह्याचं सिग्नलचं. आता पुढचं बघू आपण. आता आपण बघू जाटनांदूर ते बिगनवाडी ह्यातल्या मधला जो टप्पा आहे त्या अपडेट बघू आपण. हे बघा जाटनांदूर ते बिगनवाडी मधला हा गॅप इथलं अपडेट आहे. इथं पण पूर्ण वर्क झालेलं दिसतं, पूर्ण काम आर्थिंग इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळे. सिग्नलचं काम नाही तर दिसत इथं पाऊस या साईडने. आणि आता समोरच आहे, समोरच बिगनवाडी. इथलं बिगनवाडीच्या स्टेशनवरती इलेक्ट्रिकचं काम ह्याचं सिग्नलचं काम जे आहे ना ते आपल्याला झालेलं दिसतंय बिगनवाडीमध्ये. कारण की मेन म्हणजे मला वाटतं मोठे यांचे इम्पॉर्टंट आणि तिथंच काम झालेलं. आपण जाटनांदूरपासून ते बिगनवाडीपर्यंत अपडेट बघितली. इथं बघू शकतो सिग्नलचं इथं काम झालेलं आहे. इव्हन सगळं झालं आहे, सिग्नल, आर्थिंग, इलेक्ट्रिसिटीचं बघू शकता. ऑलमोस्ट सगळंच काम झालेलं आहे. फक्त मग तिचे बघितलं असेल तुम्ही तर तिथंच फक्त सिग्नलचं काय पॉईंटला काम राहिले. तिथं मेन आहेत, जसं की आता अंमळनेरला एक मेन होतं ते तिथं सिग्नलचं काम कसं काय लेट राहिलं काय माहीत. पण इथं बघू शकता तुम्ही, इथं सिग्नलचं काम झालेलं आहे. बघू शकता प्रॉपर तिथं झालेलं.